डोळे फोडून टाकले, कानात शिस ओतलं, कान कापून टाकले, कोणीतरी यावं डोळ्याची भोवळ कापून नेली, कोणीतरी यावं नाकाचा शेंडा कट करावा, कोणीतरी यावं खालचा होठ कापावा, कोणीतरी यावं वरचा होठ कट करावा, कोणीतरी यावं डाव्या हाताच्या अंगठ्याचं फक्त नखच बाहेर ओढावं, कोणीतरी यावं खालून लाकूड ठेवावं, वरतून तलवारीचा वार करावा आणि अंगठा फक्त अर्धाच तोडावा. असं एकाच दिवशी मारून टाकलं नाही. कोणीतरी यावं दुसरं बोट तोडावं, कोणीतरी यावं तिसरं बोट तोडावं, कोणीतरी यावं मनगटातून हात काढून टाकावं, कोणीतरी यावं इथून हात काढून टाकावं, कोणीतरी यावं दुसरा हात तोडावं, कोणीतरी यावं पायाचं मांस कापावं, तळपायाचं मांस काढावं, मांडीचं मांस काढावं, कोणीतरी यावं गुडघ्यातून पाय काढून टाकावा. चौरंगा करून टाकला या महाराष्ट्राच्या पोशिंद्याला. दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, दोन्ही कान नाही, दोन्ही डोळे नाहीत, होठ नाहीत, नाक नाही, शेंडा कापून टाकला, पापण्या कापून टाकल्या. अरे मारुतीला शेंदूर फासावा किंवा खटकानं बोकड सोडून काढावा, तसं हजारो डिग्री सेल्सिअस तापलेलं पाणी उकळतं, अंगावर टाकावं, ते पाणी अंगावर ओतल्यामुळे फोड यावे, तलवारीने कापावे, त्यावर मीठ आणि मिरची टाकावी. सगळं 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 सोचलं, झुकले असते, वाकले असते, ऐश्वर्यात जगले असते, पण मी जगेल मातीसाठी, मी मरेल मातीसाठी,